या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? रोज नवीन एक खबर येते. काल भाईंदरची खबर, त्या अगोदर काही कुठली खबर, कल्याणमध्ये एका मुलीची खबर. चाललंय काय फडणवीस साहेब? फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहात, गृहमंत्री आहात, सरकार तुमच्याकडे बहुमताचं आहे आणि इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या मराठी माणसांना रोज कोण ना कोण काही ना काही चाललंय. कधीपर्यंत सहन करायचं आम्ही? कधीपर्यंत? कायदा सुव्यवस्था कुठे आहे? आरोपी मोकाट सुटत आहेत, पकडले जात नाहीत. पोलीस यंत्रणेचा त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा दबाव नाही आहे. कोणी उठतं सुटतं काही करतं आहे. या महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणूस भरडला जातोय. दिसत नाही आहे तुम्हाला? समजत नाही आहे? प्रत्येक वेळी मराठी माणसानेच का सहन करायचं? बरं, तुम्ही सरकार कोणाचं आहे सरकार? मराठी माणसांचं आहे की बाहेरच्या लोकांचं आहे? तुम्ही बाहेरच्या लोकांना कशाला पोचताय? मतदानासाठी, तुमचा मतटक्का वाढवण्यासाठी, मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी, कशासाठी? कधीपर्यंत? वेळ गेलेला नाही आहे, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. जर हे असंच राजकारण होत राहिलं, असंच जर चुकीच्या गोष्टी घडत गेल्या, तर एक वेळ अशी येईल, सर्वसामान्य माणूस ज्याला कुठल्याही राजकारणाचा कसलाही पिंड नाही आहे, कुठल्याही तो पक्षात नाही आहे, तो पेटून उठेल. आणि एकदा तो सर्वसामान्य माणूस पेटून उठेल ना, मराठी, तर तुम्हाला आवरता कठीण जाईल. हे राजकारण नाही आहे, आम्ही राजकारण करत नाही, आम्ही सर्वसामान्य माणसे आहोत, आम्ही सर्वसामान्य एक तुमचे मतदार आहोत. यात राजकारण आम्ही करतच नाही आहे. फक्त आमच्या माय मराठीसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही बोलतो आहोत. हे पुढे यांची मुजोरी आणि यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.